सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या निवडणूक प्रचाराला आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्रिमंडळामधले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय गिरीशजी महाजन साहेब, विधिमंडळामधले आमचे सहकारी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमचे दुसरे सहकारी मान्य आमदार महेशजी शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार नरेंद्रजी पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी मंत्री आणि या जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय जानकर साहेब, इतर सर्व मान्यवर व्यासपीठ आणि या सभेला जमलेले सन्मान्य सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माध्यमांचे सर्व सन्माननीय मित्र, आजची दिवसभरातली ही तिसरी सभा आहे खासदार उदयनराजे भोसले साहेबांच्या प्रचारासाठी। प्रचंड मोठी सभा वाईला आमदार मकरंद पाटील साहेबांनी घेतली। मकरंद पाटलांची सभा मकरंद पाटलांनी सभा आयोजित केली, दादा आले। दुसरी सभा 2 वाजता होती, साहेब 4:15ला सुरू झाली, पण माणसं तेवढी बसून होती उन्हामध्ये। पाटणला सभा होती, ती दुपारी झाली आणि आज त्या सगळ्या सभेंच्या वरचा कळस सातारची ही सभा संध्याकाळी या ठिकाणी होते। जिल्ह्यातला प्रतिसाद हा मान्य महाराज साहेबांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने सर्व विधानसभा मतदारसंघातले कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। सातारकरांना मला एवढंच सांगायचं आहे, पाटणच्या सभेमध्ये मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलं 6 विधानसभा मतदारसंघ या लोकसभेमध्ये आहेत, 4 आमदार महायुतीचे आहेत, 2 आमदार महाविकास आघाडीचे आहेत आणि आमदार जे 4 महायुतीचे आहेत, आम्ही तिघही इथं आहे। मकरंद आबा सुद्धा एका गटामध्ये त्यांच्या मेळावे सुरू आहेत, कदाचित सभा संपण्यापूर्वी येतील किंवा नंतर फडणवीस साहेबांना ते भेटणार आहेत। 4च्या 4 आमदार आम्ही आमच्या स्वतःसाठी जशी विधानसभेला मतं मागतो तशी मतं खासदार उदयनराजेंसाठी त्यांचा अर्ज भरल्यापासून आणतो। महेशराव बरोबर आहे का? बाबा बरोबर आहे का? म्हणजे आमदार कधी आम्ही कुठं हात आकडता ठेवून काम करत नाही, कारण आम्ही आमच्या नेत्यांना शब्द दिलाय। ज्या दिवशी खासदार साहेबांचा अर्ज भरला, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी, मी आणि महेश शिंदे साहेबांनी शब्द दिला की शिवसेनेचे आम्ही 2 आमदार आहोत, आम्ही पूर्ण ताकदीनं आमच्यासाठी जसं काम करतो तसं काम करू। बाबाराजेंनी फडणवीस साहेबांना शब्द दिला आणि आमदार मकरंद पाटील साहेबांनी अजितदादांना शब्द दिला। साहेब, आपण सकाळच्या वाईच्या सभेला गेला, मगाशी मी पाटणवरनं निघताना आबांच्या बरोबर फोनवर बोललो। आबा म्हणले काल दुपारी माझी सभा नक्की झाली, आजची सकाळची अजितदादांची सभा, आणि एकच रात्र माझ्याकडे होती, एका रात्रीत नियोजन केलं आणि एवढी मोठी प्रचंड सभा वाईची। राजेसाहेब बरोबर ना? आज वाई मतदारसंघातलं पूर्ण चित्र त्या सभेनंतर बदललेलं आहे की लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एका दिवसात घेतलेल्या सभेला प्रतिसाद दिला। याचा अर्थ आमचे नेते आहेत मंत्रिमंडळाचे, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, काम आमदार करतायत हे साहेब याच्यावरनं नक्कीच तुम्हाला समजलं असेल की बाबा आमदार हे महायुतीचे कामाचे आमदार आहेत। त्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघाबद्दल जानकर साहेब म्हटले ही वस्तुस्थिती आहे। IT हब झालं पाहिजे, मोठं एज्युकेशन हब झालं पाहिजे, ही मागणी रास्तच आहे। पण हे सगळं जर करायचं असेल तर तिसऱ्या वेळेला देशाचं नेतृत्व हे माननीय मोदी साहेबांनीच करणं गरजेचं आहे। आणि जे आपण सगळ्यांनी ठरवलंय 400+ खासदारांचं बहुमत देऊन माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी पंतप्रधान करायचं आहे। आमच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढ्या सभा झाल्या सगळीकडे आम्ही ठरवलेलं आहे 400+ जे खासदार असणार आहेत त्यात सगळ्यात जास्त मताधिक्याने येणारा खासदार कोण असेल तर सातारचे खासदार मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब असणार आहेत। आज आमच्या 4ही आमदारांमध्ये आणि उत्तर आणि दक्षिण कराडमधल्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये स्पर्धा लागलेली आहे। कुठल्या आमदाराच्या मतदारसंघात किती जादा लीड मिळणार,
शिवेंद्र बाबा सगळे आमच्या पुढे जातील ह्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही, कारण दोघं एका जागीच आहेत ना. हिथं काय दुसरं नाहीच आहे. सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठे महाराज आणि छोटे महाराज आणि दोन्ही एकत्र हातात हात घालून मतं मागतात म्हणल्यानंतर लीड तुमचं जास्त राहील. पण आमच्या तिघात आपलं महेशराव, तुम्ही, मी, मकरंद आबा, आपल्यात कोणाचं लीड कमी राहते कोणाचे जास्त राहते त्याप्रमाणे आमची स्पर्धा ही हेल्दी कॉम्पिटिशन आहे. आम्ही ठरवलेलं आहे की एकदा नेत्यांना शब्द दिलाय ना आपल्याला मोदी साहेबांना जर तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, उदयनराजे साहेबांना तर मत द्यायचंच आहे, पण उदयनराजे साहेबांना जे मत आपण देणार आहोत ते थेट मोदी साहेबांना मत मिळणार आहे हे समजून आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहोत. आदरणीय फडणवीस साहेबांना मी एवढंच सांगेन की निश्चितपणे पूर्ण ताकदीनं हा सातारा लोकसभा मतदारसंघ हा मोदी साहेबांच्या विचाराचा मतदारसंघ आहे. महायुतीमधले माननीय शिंदे साहेब असतील, मान्य फडणवीस साहेब असतील, मान्य दादा असतील, मान्य आठवले साहेब असतील, मान्य जानकर साहेब असतील, आम्ही सगळे हे वरचे वरिष्ठ जे नेते आहेत या नेत्यांना मानणारा गावागावातला बूथवरचा छोटा कार्यकर्ता आम्ही गेल्या 10-15 दिवसापासून सक्रिय केलेला आहे. हा जो देशहिताचा विचार आहे मोदी साहेबांना का निवडून द्यायचंय, देशाच्या हिताकरता निवडून द्यायचंय, हा विचार केवळ आम्ही भाषणात सांगत नाही, बूथवरच्या मतदारापर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा ही उदयनराजे साहेबांचा अर्ज भरलेल्या दिवशीपासून आम्ही कार्यान्वित केलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे प्रचंड ताकदीनं माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना या मतदारसंघातून आपण निवडून आणूया. हा निर्धार आजच्या सभेमध्ये आपण करूया आणि येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीला कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपलं बहुमोल मत माननीय उदयनराजे भोसले साहेबांना आणि तेच मत माननीय मोदी साहेबांना आपण द्यावं अशी आपल्याला नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.